मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर ठरल्यानंतर आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे ती मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी कुणाकडे जाणार याची। महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्थायी समिती अध्यक्षांच्या हाती असतात। स्थायी समितीचा अध्यक्ष कोण होणार याचा निकाल आज होणाऱ्या महासभेत लागणार आहे। स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजपकडे तर सुधार समितीचं अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार अशी चर्चा आहे। तर सभागृह नेतेपदी गणेश खांडकर यांची निवड होणार आहे। स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, प्रकाश गंगाधरे यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपद नेमकं कोणाकडे जातं याची उत्सुकता कायम आहे। महापालिकेची सगळ्यात महत्त्वाची वैधानिक कार्यकारी संस्था म्हणून स्थायी समितीची ओळख आहे। ती तेवढी महत्त्वाची काय आहे त्याची आपण कारणं बघतोय। शहराच्या आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांवरती याचा थेट प्रभाव पडतो। महापालिकेच्या खर्च, उत्पन्न, कर तसंच मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचं काम स्थायी समितीचंच असतं। मोठ्या विकास कामांना तांत्रिक आणि आर्थिक मान्यता देण्याचे अधिकार स्थायी समितीला आहेत। कोट्यवधी रुपयांचं टेंडर, विकास कामं आणि आर्थिक निर्णयांमुळे स्थायी समिती ही नेहमीच चर्चेत असते। तर वार्षिक अर्थसंकल्प तयार करणं, अंतिम मंजुरी देणं हे देखील महत्त्वाचं काम स्थायी समिती करते। स्थायी समितीवर 29 सदस्य असतात। ते सदस्य म्हणून पाठवतानाही अनुभवी नगरसेवकांची वर्णी लागते। सभागृह नेते आणि गटनेते हे स्थायी समितीचे सदस्य असतात। त्यामुळे स्थायी समिती ही अतिशय महत्त्वाची आहे मुंबई महापालिकेत।